मनसे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आहेत। आज आपण इथे उभे आहोत नवघर पोलीस स्टेशन, कारण मागील 3 दिवसापूर्वी जो आपण युनियन बँकेला जो दणका दिलेला होता आणि आज म्हटल्याप्रमाणे आज युनियन बँकेमध्ये जाऊन तिथे ब्रांच मॅनेजर शाखा व्यवस्थापक आहे त्यांची भेट घेऊन जिथे तिथे हिंदी तिथे काळा पास्तर होतो, पण त्याआधीच युनियन बँक आणि त्यांचे कर्मचारी मॅनेजर हे सगळे इतके घाबरले की त्यांनी 2 दिवस आधी नवघर रोड पोलीस स्टेशनला एक लेटर दिलं की आम्ही जे काही चुका आहेत त्या सुधारू, फक्त मॅडमला तुम्ही समजावा। तर त्याप्रमाणे आज नवघर पोलीस स्टेशनला बँक ऑफ युनियन बँक आणि कर्नाटक बँक या दोन्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांना मॅनेजरांना सगळ्यांना इथे पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। आम्ही तिथे आलो होतो। आम्ही आमचा मुद्दा मांडला की तुम्ही काही करा, पण आम्हाला आमच्या राज्यामध्ये मराठी पाहिजे, बाकीची भाषा आम्हाला माहिती नाही, चेकसुद्धा मराठीत भरलेले स्वीकारले गेले पाहिजे। तर ह्या गोष्टीला जे आपले वरिष्ठ निरीक्षक आहेत PI धीरज कोळी साहेब यांनीसुद्धा त्यांना समजावलं आहे की तुम्हाला हिंदी किंवा हिंदीचा आग्रह करून चालणार नाही, प्रत्येक स्टेटच्या भाषेचा मान तुम्हालाही करायला लागणार आहे। आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सगळ्या मागण्या या बँकेने मान्य केलेल्या आहेत। आता त्यांच्याकडे मराठी भाषिक एक ट्रान्सलेटर पण ठेवणार आहेत, हेल्प डेस्क पण मराठी भाषेतला ठेवणार आहेत, सगळे फलक मराठीमध्ये करणार आहेत। जो इंडिकेटर माझ्या व्हिडिओच्या वरती दिसत होता तोही आता बंद केलेला आहे। जोपर्यंत त्याच्यामध्ये मराठी भाषा टाकली जाणार नाही तोपर्यंत तो सुरू होणार नाही। आणि त्यासाठी त्या बँकेचंही आम्ही आभार मानतो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या। खरं तर आभार मानायलाच नाही पाहिजे, कारण तुम्हाला ते महाराष्ट्रात करायचं आहे, मराठी ग्राहक पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला हे सगळं ॲक्सेप्ट करायचं आहे, कारण हा शासनाचा निर्णय आहे, कोर्टाचा कायद्यामध्ये आलेला आहे की तुम्ही त्या स्थानिक भाषेचा मान राखला पाहिजे। त्याच्यामुळे इथे आम्हाला माहिती नाही की तुम्ही हिंदी बोलता, तुम्ही इंग्लिश बोलता, आम्हाला पाहिजे की तुम्ही मराठीतून संवाद करायचा आहे, मराठी भाषा ॲक्सेप्ट करायची। तर त्यासाठी धीरज कोळी साहेबांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली आहे आणि त्यांनी यामध्ये मध्यस्थी केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि अशा प्रकारे जेवढ्या बँका काम करतात आणि हे जन आंदोलन व्हायला पाहिजे या माध्यमातून मी बोलते, कारण जिथे जिथे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जातात तिथे तिथे तुम्ही मराठीचा आग्रह धरा, नाही धरला तर एक माणूससुद्धा आंदोलन उभं करू शकतो, या निमित्ताने मी सांगेन। त्याशिवाय जनजागृती होणार नाही आणि बँक कर्मचाऱ्यांना कळणार नाही की तुम्हाला इथे मराठी भाषा ॲक्सेप्ट करायची। तेव्हा जेवढे पण हा व्हिडिओ आमचा बघतायत प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे। फक्त एका माणसाकडे बोट करून चालणार नाही की हे नाही करत ते नाही करत, तुम्ही करा आणि तुमच्यापासून सुरुवात करा। एवढं बोलून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।